धावांची मात्र त्या ठिकाणी नक्कीच खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि 2 धावा शिवालंकेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. नयन खांबे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मास्टर सूर्य इलेव्हन कामोठे संघाकडून पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. हळूवार पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. सन्मान दिला जातोय चेंडूला आणि नयनच्या दुसऱ्या चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी डॉट चेंडू येतोय. अगदी आपण पाहिला पहिला चेंडू त्या ठिकाणी लेगस्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला. शिवानं मात्र त्याला खेळून काढलं. आता मात्र थोडासा अंगाचा वेध घेणारा चेंडू. इथे मात्र चांगला स्ट्रोक खेळ आहे. शिवालंके ऑन फायर होतोय. दुसऱ्या चेंडूवरती आपलं नाव करतोय आणि चेंडू आपण अगदी पाहतोय तळमळ्यांच्या दिशेनं. वनमावून चेंडू सीमारेषा पार येतोय. धावा मिळतील 4. धावा वेगानं पुढे जातील. चौकार. पहा काल जे आयवा कॅचसाठी पारितोषिक होतं 200 रुपयांचं ते कंटिन्यू असणार आहे. आपल्या कामोठे क्रिकेटचे एक नामवंत खेळाडू पंडित अण्णा गोरे यांच्याकडून आयवा कॅचसाठी 200 रुपये. शिवासाठी हा चेंडू टाकला जातोय. अगदी डॉट चेंडू येतोय मैदानाच्या आतमध्ये. आता या चेंडूवरती नयन खांबेचं नाव कोरलं जाते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि धावफलकावरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय कव्हरच्या दिशेनं मात्र नक्कीच त्या ठिकाणी डावखुऱ्या फलंदाजानं फटका खेळाय. शिवालंके एक धाव घेतली जाईल. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते त्या ठिकाणी. कुठल्याही प्रकारचा एक मोठा फटका खेळल्यानंतर मात्र नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते आणि त्या ठिकाणी स्वतःला मात्र सावरलं जातं. जर नयन खांबे यांनी बारक्या कांबळीची विकेट घेतली ना तर त्यांचे पॅकर संकेत म्हात्रे यांच्याकडून मात्र त्या ठिकाणी संतोष म्हात्रे यांच्याकडून 1111 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. नयन खांबेसाठी बारक्या कांबळीच्या विकेटसाठी संतोष म्हात्रे 1111 रुपये. इथे मात्र आपण पाहतोय थडम्यांच्या दिशेनं चेंडू चाललाय आणि चेंडू जातोय अगदी सीमारेषा पार. येतोय चौकार. 4. अगदी पहिलं षटक आपण पाहिलं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. दुसरा चेंडू डॉट. तिसऱ्या चेंडूवरती चौकार. तदनंतर डॉट, एक सिंगल आणि तदनंतर पुन्हा चौकार. अशा 11 धावा धावफलकावरती लावल्यात. बारक्या कांबळे आणि शिवालंके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आणि बारक्या कांबळेने मात्र शेवटच्या चेंडूवरती एक कलात्मक फटका खेळला. गोलंदाजाच्या फक्त गतीचा वापर केला. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्राईक एंडवरती आपल्याला शिवालंके खेळताना पाहायला मिळेल. माननीय श्री समीर पाटील सर, आपणास विनंती असेल की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचे. निकू गोवारी आपल्याला गोलंदाजी मार्कवरती सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सज्ज होताना पाहायला मिळतोय. निकू टू शिवालंके असं मात्र बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मास्टर सूर्या इलेव्हन कामोठे संघाचा एक वेगवान गोलंदाज, वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकण्यामध्ये माहीर असणारा हा खेळाडू मास्टर सूर्या इलेव्हन कामोठे संघाचा एक आधारस्तंभ म्हणून पाहायला मिळतोय. शिवालंकेसाठी पहिला चेंडू टाकला जातोय आणि फटका मात्र इथे शिवालंकेच्या बॅटमधून आपल्याला एक प्रहार पाहायला मिळतोय. हातोड्यानं प्रहार करा असा फटका. चेंडू सीमारेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत गगन भरारी षटकार.
डॉट केलं जातंय. आता मात्र नक्कीच त्या ठिकाणी दिशा भरकटताना पाहायला मिळतोय आणि शिवालंकेसाठी हा वाईट चेंडू टाकला जातोय. अगदी शिवाच्या बॉडीपासून चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. या वाईट चेंडूनं धावफलकावरती आपल्याला 18 धावा पाहायला मिळत आहेत. खोलवर पद्धतीचा चेंडू, यॉर्कर चेंडू, क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र इथे वापर केला जातोय. मोठा फटका खेळू द्यायचा नाही. निकू मात्र नक्कीच त्या ठिकाणी या प्रयोगामध्ये सक्षम ठरतोय आणि एका धावेवरती समाधान मानावं लागते. आता 4 चेंडू झालेत, अजूनही 2 चेंडूंचा खेळ दुसऱ्या षटकातील शिल्लक असणारे बारक्या कांबळे. या बारक्या कांबळेनं कामोठी नगरीमध्ये क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये धुमाकूळ घातलेला आहे आणि तो बारक्या स्ट्राईक एंडवरती आलाय. बारक्याची विकेट घेण्यासाठी मात्र 2 खेळाडूंना या ठिकाणी बक्षीस लावलेलं गेलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये फक्त शरीरयष्टीचं क्रिकेट पाहायला मिळत नाही तर बुद्धिमत्तेचं क्रिकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. बारक्या कांबळेनं काहीतरी थोडीशी वेगळी ॲक्शन करावी, आक्रमकतेचा पावित्रा धारण करावा आणि तिथे निकू गोवारीनं स्वतःला सावरावं. पुनश्च एकदा तोच दरारा, तोच थरार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे फक्त क्रिकेट हे चेंडू बोटाने फिरवावं किंवा हाताने बॅट फिरवावी एवढं सहज सोपं राहिलं नाही, तर ब्रेन माइंडेड गेम मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या ब्रेन माइंडेड गेममध्ये मात्र पाहतोय आपण त्या ठिकाणी निकूला मात्र नक्कीच सफलता मिळताना पाहायला मिळते. बारक्याचा अगदी स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तो धुडकावून लावलाय निखिल गोवारीनं आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र फक्त आपण पाहतोय एकच धाव. पंच बॅटकट आहे की बाईच्या स्वरूपानं? बॅटकट. ओके. दोन षटकं मैदानाच्या आतमध्ये संपली. पहिलं षटक दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहे. शिवालंके आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. निकू गोवारीच्या या षटकातील शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय निकू गोवारीचं नाव कोरलं जाते. 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आली आहेत आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 10च्या सरासरीने आपण पाहतोय 20 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. एकदा नयन खांबे सज्ज होते आणि या नयन खांबेसाठी मात्र आपण पाहतोय त्या ठिकाणी ते जे बक्षीस लावले गेले ते बक्षीस पुन्हा एकदा तेच असणार आहे. जे पॅकर संतोष म्हात्रे यांच्याकडून मात्र 1111 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. जर नयन खांबेनं बारक्या कांबळे यांची विकेट घेतली ना तर 1111 रुपयांचं पारितोषिक. बारक्या कांबळेसाठी चेंडू टाकला जातोय. बारक्याची विकेट येणार काय? 1111 रुपयांचं पारितोषिक नयन खांबेच्या नावावरती कोरलं जाते. बारक्या कांबळे बॅक टू द पॅव्हेलियन.
मध्ये आपण एक सुंदर विकेट पाहिली. नयन खांबेनं बारक्या कांबलेला त्या ठिकाणी मात्र नक्कीच विकेट घेतली गेली. आणि आपण पाहतोय माननीय श्री प्रमोद भगत माजी नगरसेवक आणि परशुराम परदेशी नौपाला टीमचे कोच या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण आमच्या समालोचन कक्षाशी येऊन जोडले जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दुसरा चेंडू टाकण्यासाठी मात्र नक्कीच सज्ज केलं जाईल. आणि फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण फलंदाज पाहतोय सुनील येवले, निशांत इंटरनॅशनल डिंगडॉंग 11 कामोटे संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. तो येतोय खोलवर पद्धतीचा चेंडू त्याला खोदून काढलं जाते. कव्हरच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल करतोय तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळतंय. नयनची नियंत्रित गोलंदाजी बारक्यासारख्या खेळाडूला माघारी पाठवल्यानंतर सुनील येवलेसारख्या चांगल्या फलंदाजाला त्या ठिकाणी चांगला चेंडू टाकला जातो. यॉर्कर पद्धतीचा चेंडू कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळून देत नाही. निकू त्या ठिकाणी होते. चेंडूवरती आले, चेंडूला घेतलं, फेकलं. एकेरी धावेने काहीही बिघडणार नाही. मास्टर सूर्या 11 कामोटे संघाचं मात्र नक्कीच त्या ठिकाणी चांगलं क्रिकेट क्षेत्ररक्षण स्वीकारलं असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आत्तापर्यंत नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. निकूवरती एक षटकार आला होता. नयन खांबेच्या पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले होते. हे येऊनही धावफलकानं म्हणावा असा आकार घेतला नाही. धावफलकावरती 21 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नयन खांबेच्या तिसऱ्या षटकातील 2 चेंडू टाकून झालेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणि अगदी आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून फक्त एकाच एंडकडून नव्हे तर दोनही एंडकडून आपल्याला त्या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. 5-5 षटकांची असणारी ही दोन्ही सत्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. शिवलंकेसाठी चेंडू टाकलाय त्यांना. अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी खेळून काढलंय चेंडूला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. डावकऱ्या फलंदाजासाठी पॉईंटची दिशा निवडली आहे. तिथे क्षेत्ररक्षक आलाय आणि तोपर्यंत शिवानं 2 धावा घेतल्यात. शिवा अगदी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. शिवा त्या ठिकाणी फक्त फलंदाजी करताना चौकार आणि षटकार नव्हे तर अगदी सिंगल डबल्सचं सुद्धा महत्त्व तेवढंच देतोय. कारण त्याला माहिती आहे का महत्त्वपूर्ण धावसंख्येवरती संघाला घेऊन जाणं खूप गरजेचं असणार आहे. त्यासाठी त्याचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नक्कीच तिथं असणार आहे. फटका सुरेख होता तितकंच चांगलं क्षेत्ररक्षणही पाहायला मिळालं. आणि एक धाव धावफलकावरती अजून ॲड केली जाईल. जसजशी मात्र षटकं संपत जातील तसतसं मात्र आक्रमकता पावित्रा मैदानाच्या आतमध्ये धारण करणार की काय. पहा त्या ठिकाणी रोडवरती असणाऱ्या रिक्षा लेफ्ट साईडला थोड्याशा साईडला घ्या. त्या ठिकाणी वाहनांना अडचण येते. आयोजन कमिटीकडून विनंती आहे कुठल्या प्रकारची गर्दी त्या ठिकाणी नको आहे. इथे मात्र फटका सुरेख पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण आहे तिथे. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जाणार काय. आणि नक्कीच आपण पाहतोय फेकी खराब असल्या कारणामुळे मात्र त्या ठिकाणी 2 धावा मैदानाच्या आतमध्ये अर्जित केल्या जातील. स्क्वेअर लेगच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी फेकी अंधाराचं असणारं सावट त्याच्यामधून मात्र फेकी थोडीशी खराब होती. 2 धावा येत आहेत धावफलकावरती. धावफलकानं आकार घेत 26चा आकडा मात्र नक्कीच गाठला आहे. 26 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आणि इथे काय पाहायला मिळते नयन खांबे मात्र महत्त्वपूर्ण गोलंदाजाची भूमिका साकारताना सुनील येवले बॅक टू द पॅव्हेलियन. इथं मात्र फलंदाजाचं घरटं जाळून पळून टाकण्याचं काम केलंय. सुनील येवले बॅक टू द पॅव्हेलियन. सुनील येवले नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये शांत केले. सुनील येवलेला मात्र तशी म्हणावा अशी महत्त्वपूर्ण कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करता आलेली नाहीये. आणि आता योगेश लंके शिवा लंकेच्या बरोबरीनं मोठे फटके खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता तीच रणनीती असणार आहे कारण 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. आणि
या तिन्ही षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपल्या असल्या कारणामुळे आता मोठे फटके बॅटमधून यायला पाहिजेत, कारण धावफलकाचा विचार केला तर धावफलक स्थिर आहे 26 या आकड्यावरती. धावफलकाला आकार घ्यावा लागेल. 2 षटकांच्या अखेरीस मात्र 20 धावा होत्या. या षटकामध्ये मग फक्त आणि फक्त 6 धावा नयन खांबेने खर्च केलेत. एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली. आपल्या गोलंदाजीचा क्लास दाखवला आहे आणि या स्पर्धेमध्ये या गोलंदाजानं खूप चांगली गोलंदाजी मात्र करून दाखवली. एक ऑलराऊंडरची भूमिका, अष्टपैलू खेळाडू म्हणून मास्टर सूर्या 11 कामोटे या संघाकडून तो कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघानं जो विश्वास टाकलाय ना त्या विश्वासाला सार्थ ठरताना पाहायला मिळतोय. इथे सचिन पाटील आपल्याला आता गोलंदाजी मार्कवरती मात्र सज्ज होताना पाहायला मिळतंय. सचिन पाटील टू शिवा असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये असणारे. शिवा मैदानाच्या आतमध्ये सेट झाला आहे आणि 11 चेंडूंमध्ये त्याने 16 धावा आत्तापर्यंत कुठून काढल्यात. सचिन पाटील पहिला चेंडू टाकतोय शिवालंकेसाठी आणि इथे चेंडू आपण पाहतोय भरकटलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड चेंडू येईल. या वाईड चेंडूने मात्र नक्कीच 1 धाव अंकित केली जाईल. 27 धावा धावफलकावरती. शिवाच्या शरीरयष्टीपासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. या बॅटलमध्ये किती सक्सेस ठरेल. आणि शिवा इथे रिव्हर्सिपचं अस्त्र वापरतोय. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी अगदी फटका सुरेख सजवला होता, परंतु त्या ठिकाणी सुईतून धागा ओवता आलेला नाहीये. क्षेत्ररक्षकाला टिपलं आणि 1 धाव तोपर्यंत पळून घेतली गेली. आता योगेश लंके स्ट्राईक एंडवरती येत आहेत. या खेळाडूकडे मोठे फटके आहेत, परंतु सचिन पाटील नियंत्रित गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. अगदी वेगाचा त्या ठिकाणी भरपूररित्या बदल केला जातोय. वेगामध्ये योगेश लंकेसाठी डॉट डिलिव्हरी टाकली जाते. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु बॅटचा आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क येताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. डॉट चेंडू आलाय. तर योगेश लंकेला कमी डॉट चेंडू खेळावे लागतील. इथे सुद्धा आपण पाहतोय आता पडझड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नियंत्रण गेलं, घाई जास्त केली आणि विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये झालं. आणि विकेट म्हणतात मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये काय पाहायला मिळते. योगेश लंके मैदानाच्या आतमध्ये पाय घसरून आपल्याला त्या ठिकाणी पडताना पाहायला मिळाला. थोडीशी धडपड करताना पाहायला मिळाला, परंतु मास्टर सूर्या 11 कामोठे संघाचे सर्व खेळाडू त्या ठिकाणी त्याच्या मदतीला धावून गेलेत. कारण मैदानाच्या आतमध्ये जरी क्रिकेटचा सामना चालू असताना एकमेकांचे विरुद्ध म्हणून उभे असतील ना मैदानामध्ये, परंतु मैदानाच्या बाहेर ते मित्र आहेत आणि म्हणून ती मैत्रीपूर्ण भावना मैदानाच्या आतमध्ये निभावत असताना आपल्याला हे क्रिकेट पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या या मास्टर सूर्या 11 कामोठे संघाच्या सर्व खेळाडूंसाठी उद्या. यानंतरची मॅच आपण पाहतोय. KJN मेगा फायनल. विघ्नहर्ता 11 कर्णधार दैवत म्हात्रे आणि साई माऊली मार्गी स्पोर्ट्स कर्णधार नयन खांबे. या दोनही कर्णधारांना पहिलं सत्र झाल्यानंतर विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. विघ्नहर्ता 11 कर्णधार दैवत म्हात्रे आणि साई माऊली मार्गी स्पोर्ट्स कर्णधार नयन खांबे. योगेश लंके मैदानाच्या बाहेर जाते. थोडासा अडथळा, थोडीशी दुखापत आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळते रोहन साबळे. रोहन साबळे फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय. शिवा लंके बरोबर. आता रोहनला एक कामगिरी करावी लागेल. रोहनला जास्तीत जास्त स्ट्राईक मात्र त्या ठिकाणी शिवा लंकेला आणून द्यावी लागेल, कारण तो शिवा लंके सेट झाला. आतापर्यंत महत्त्वपूर्ण धावा फक्त शिवा लंकेच्या बॅटमधून आपण मैदानाच्या आतमध्ये येताना पाहिल्या आहेत. परंतु शिवा लंकेचं मनसुद्धा आपण मैदानाच्या बाहेर पाहतोय, कारण योगेश लंकेला दुखापत झाली आहे आणि मन थोडंसं आपल्याला ठिकाणी बेचैन होताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू टाकला जातोय खोलवर पद्धतीचा तिखट मारा रोहन साबळेसाठी. रोहनने मात्र नक्कीच सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु चेंडू डॉट पाहायला मिळतोय.
काय गोलंदाजी पाहायला मिळते. रोहन साबळे लगातारचे 2 चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये डॉट खेळताना पाहायला मिळतोय. सचिन पाटील काय गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं नयन कांबे आणि निकू गोवारीने गोलंदाजी केली ना, त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून सचिन पाटील गोलंदाजी करतोय. 5 चेंडूमध्ये 2 धावा दिल्यात. आता फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु स्वतःच्या फॉलोअर थ्रोमध्ये चेंडूला अडवलं जात आहे आणि तिथे डॉट चेंडू येत मात्र फक्त 2 धावा खर्च करतोय. हे महत्त्वपूर्ण 4थं षटक हाताळतोय. एकदा जोरदार टाळ्या या गोलंदाजी आवडली असेल तर. फक्त आणि फक्त 2 धावा सचिन पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवरती देतोय. सुरेख गोलंदाजी, अगदी रोखून ठेवले, थांबून ठेवले. धावफलक 4 षटकं संपलीत आणि धावफलकावरती धावफलक स्थिर आहे. 28 धावा. 5 षटकं जर म्हटली ना तर कमीत कमी 50-55 धावा धावफलकावरती हव्यात मास्टर सूर्या 11 कामोठे संघासमोर जर खेळायचं असेल तर. कारण यांच्याकडं फलंदाज तगडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. पृथ्वी गोवारी. ते आपण पाहतोय एक नवोदित खेळाडू आपल्याला मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डावकुरे हाताचा असणारा हा गोलंदाज, फिरकीचा जादूगार म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातं, त्याला पाचारण केलं गेले. कर्णधार सोनू पाटील यांच्या माध्यमातून त्याच्या खांद्यावरती मात्र नक्कीच ते ओझं दिलं गेलं गोलंदाजीचं. आणि पृथ्वी गोवारी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. चला जास्त वेळ घेऊ नका. 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शिवालंके आपल्याला ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकवरती रोहन साबळे. ज्या रोहन साबळेनं आल्या सरची मात्र नक्कीच त्या ठिकाणी 3 चेंडू डॉट खेळलेत. आणि 3 चेंडू डॉट खेळल्यानंतर मात्र थोडासा आत्मविश्वास ढासळलाय की काय म्हणावं लागेल. परंतु शिवालंके मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याने स्ट्राईक चेंज केलेली नाही आहे आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु बॅटचा आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. आणि सचिन पाटीलच्या पावलावरती पाऊल ठेवून इथे सुद्धा या षटकाची सुरुवात केली जाते. पृथ्वीच्या माध्यमातून डॉट चेंडू शिवासाठी टाकला जातोय. शिवासाठी चेंडू टाकलाय. फटक्यामध्ये आपण पाहतोय फटका आकाशाला गवसणी घालणारा. इथे काय पाहायला मिळते. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या आहेत. नो बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नो बॉल पाहायला मिळतोय आणि फ्री हिटचा चेंडू असणार आहे. माननीय श्री नाना भगत सर यांचं या समालोचन कक्षामध्ये आगमन होते. आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्ष असं स्वागत. 3 धावा अर्जित केल्यात. आता शिवालंकेसाठी चेंडू मात्र गोलंदाज पाहतोय आपण इथे वाईड चेंडू टाकताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मधलं नियंत्रण थोडंसं निसटताना पाहायला मिळतंय. चेंडू फक्त 1 आलाय आणि 4 धावा आल्यात आहेत एका चेंडू नंतर. आता मात्र धावफलकावरती 32 धावा झाल्यात. अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. या 5 चेंडूमध्ये 2 किंवा 3 मोठे फटके. शिवालंकेकडे तो आत्मविश्वास आहे. शिवालंकेकडे ती नजाकत आहे आणि फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फटका फसतोय. शिवालंकेला स्तब्ध करून ठेवलं जाते. गोलंदाजाचं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतंय. पृथ्वी इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. नयन खांबे चेंडू खाली. विकेटचं पतन. शिवालंके बॅक टू द पवेलियन. बाजी मारतोय पृथ्वी. बघा स्मशानभूमीकडे जायला जो रस्ता आहे ना, तिथे भरपूर बाईक मध्ये आहेत. पटकन जाऊन त्या बाईक काढायच्या आहेत, नाहीतर आमचे आयोजक येऊन तिथे हवा काढतील. सगळ्यांनी गाड्या पटपट पटपट काढायच्या आहेत, नाहीतर तिथे येऊन हवा काढली जाईल. हे जा रे पटपट.
हे जा 2-3 टोचे घेऊन जा. किरण गाडगेसाठी चेंडू टाकला जातोय. धावेचा प्रयत्न होणार काय नक्कीच नाही, परंतु हा चेंडू आपल्याला वाईड पाहायला मिळतोय. आपले मेन पंच मात्र नक्कीच कळत आहेत वाईड चेंडू. हे षटक काही केल्यास संपत नाहीये. वाईड चेंडू आलाय किरण गाडगेसाठी. एक धाव अजूनही धावफलकावरती वाढली जाईल. 33 धावा धावफलकावरती. या षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक असणार आहे. पृथ्वी गोलंदाजीवरती. किरण गाडगे हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार काय. किरण गाडगेने मात्र मागणी केली आहे. फेकी झाली आहे. तोपर्यंत किरण गाडगे आणि रोहन साबळे मैदानाच्या आतमध्ये. चित्त्याची चपळाई. 2 धावा पूर्ण. महत्त्वपूर्ण 2 धावा. कारण एकेरी दुहेरी धावेचं महत्त्व सुद्धा आपण क्रिकेटमध्ये पाहिलंय. 6 चेंडूंमध्ये 1 धावा सुद्धा कधी कधी चेस झालेली नाहीये. आणि इथे त्या धावेंचं महत्त्व. गोलंदाजी आपल्याला काय पाहायला मिळते. वाईड चेंडू अगदी मैदानाच्या आतमध्ये पृथ्वीच्या माध्यमातून येतोय. किरण गाडगेच्या शरीरापासून बराचसा दूरवरती आपण पाहतोय. चेंडू टाकला जातोय ऑफ साईडच्या बाहेर डावकुऱ्या फलंदाजासाठी. आता मात्र किरण गाडगेने मोठा फटका खेळलाय. सुरेख फटका आलाय. नवसंजीवनी देणारा षटकार मैदानाच्या आतमध्ये किरण गाडगेच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. खणखणीत षटकार. चेंडू मध्ये 8 धावा खेळत किरण गाडगे मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीची लीलया दाखवून देतोय. जिथे धावा येत नव्हते ना तिथे मात्र किरण गाडगेने आत्मविश्वास दिला. शेवटचा चेंडू. किरण गाडगेसाठी हा फसवा टाकला जाणारा चेंडू आणि डॉट चेंडू येतोय. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येते आणि या 5 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये संपले आणि 42 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. विजयासाठी 30 चेंडूंमध्ये 43 धावांची गरज असणार आहे मास्टर सूर्या 11 कामोठे संघाला. केजीएन मेगा फायनल विघ्नहर्ता 11 आणि साईमाऊली मार्गी स्पोर्ट्स संघाच्या दोनही कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. विघ्नहर्ता 11 आणि साईमाऊली मार्गी स्पोर्ट्स. तर निशांत इंटरनॅशनल डिंगडॉंग 11 कामोठे संघाला विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. माननीय श्री समालोचक आपण पाहतोय काली आपल्या दिवसामध्ये आपल्याबरोबर जोडले गेले आणि आजच्याही दिवसामध्ये आपण पाहतोय आपल्याबरोबर या सामन्याचा उत्तरार्ध ऐकण्यासाठी जोडले जातील. माननीय श्री नरेंद्र भगत सर अगदी अनोख्या शैलीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी उत्तरार्धाचं नक्कीच या सामन्याचं विस्तारण करताना ऐकायला मिळतील. हॅलो, धन्यवाद विनोदजी जगदाळे जेडी साहब. तर आगरी चौक ढाबा जोई कामोठे गाव तर या ठिकाणी सन्मान्य श्री सुनील वेंडे सर जुई गाव यांना विनंती करण्यात येते की आपण या KGNच्या मंचावर येण्याची कृपा करावी. सन्मान्य
सुनील वेंडे साहेब, त्याचप्रमाणे सन्मान्य श्री नारायण भोईर जुईगाव या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण या मंचावर अतिथी कक्षामध्ये येण्याची कृपा करावी। त्याचप्रमाणे या ठिकाणी तर तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा केजीएनच्या 43 धावांचं लक्ष असेल। 30 चेंडू 43 धावांचं लक्ष असेल। मास्टर सूर्या 11 डिंगडॉंग या दोन संघांच्या दरम्यानची एंटर कॉलनीची हा महामुकाबला अंतिम सामना या ठिकाणी आपल्यासाठी आपल्यासमोर लढवला जात आहे। तर सन्मान्य श्री अरविंद काका साहेब कामोठे यांचं देखील या ठिकाणी या मंचावर आगमन होतं। केजीएन ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत। अतिथी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च सहर्ष स्वागत। मैदानाकडे आपण वळूया। या ठिकाणी महा मेगा फायनलचा सामना एंटर कॉलनीच्या लॉटमधून जो पूलमधून आलेले दोन संघ या ठिकाणी चॅम्पियनच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यासाठी सज्ज होत आहेत, ज्यामध्ये मास्टर सूर्या 11 विपक्ष निशांत इंटरनॅशनल डिंगडॉंग या दोन संघांच्या दरम्यान। एकीकडे आपण निशांत इंटरनॅशनल डिंगडॉंग संघाकडून आपण बारक्या कांबळेला खेळताना पाहिलं, तर दुसरीकडे आपण पाहिलं तर निखिल गोवारी त्याचप्रमाणे सोनू पाटील असे एक से बढ़कर एक असे कामोठे क्रिकेट संघाचे स्टारकास्ट आपण या संघाकडून पाहतो। त्याचप्रमाणे सन्माननीय सातत्याने कामोठेमध्ये आरोग्य सेवा देण्याचे एक महान कार्य करणारे सन्माननीय डॉक्टर जगदाळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं देखील केजीएन टीमच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत। तो चलते बीच मैदान के ऊपर डिंगडोंग विपक्ष मास्टर सूर्या 11 के बीच का मुकाबला। मास्टर सूर्या 11 के आरंभिक बल्लेबाज सोनू और रुद्राक्ष के रूप में शुरू करे। 43 रनों के टारगेट का पीछा करने के लिए दो आरंभिक बल्लेबाज 30 यार्ड सर्कल के दायरे को अगर देखा जाए, एक फर्स्ट स्लिप में एक फील्डर दिखाई दे, बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट कवर, शॉर्ट एक्स्ट्रा कवर, मिड ऑन है, एक शॉर्ट स्क्वेयर लेग कैचिंग पोजीशन पर है, लॉन्ग ऑफ है, लॉन्ग ऑन थोड़ा सा वाइडिश है और एक फील्डर जो कि स्क्वेयर लेग की सीमा रेखा के ऊपर पेट्रोलिंग करता हुआ दिखाई दे रहा है। इस फील्ड की जमावड़े के साथ गेंदबाजी के लिए तैयार होते हुए गेंदबाज संदीप घोड़के। पहली गेंद देखिए मिड ऑफ के हाथों में गेंद सीधी चली गई थी, हालांकि गोता लगाया था जरूर, लेकिन गेंद को कैरी नहीं कर पाए। पहली गेंद के ऊपर एक जबरदस्त अटैकिंग अप्रोच के साथ रुद्रांश गोवारी, गजानन गोवारी के सुपुर्द एक बेहतरीन क्रिकेटर। ये देखिए कवर्स में खेलना चाहते थे, अच्छी फील्डिंग का मुजाहरा, सिंगल के साथ यहाँ पर स्ट्राइक को रोटेट की। तो दोनों जो खिलाड़ी इस समय बतौर आरंभिक बल्लेबाज बीच मैदान पर प्रदर्शन कर रहे, दोनों के पिताजी ने जय हनुमान कामोठे, श्री गणेश कामोठे के लिए काफ़ी लंबा क्रिकेट खेला है। एक तरफ देखा जाए तो स्वागत पाटिल के सुपुत्र सोनू पाटिल खेल रहे, जब वलवली के मैदान के ऊपर 3 गेंदों में 17 रनों की आवश्यकता थी रवि गोवारी साहब, तब 3 छगे दागे थे स्वागत पाटिल साहब ने उस मुकाबले में। शानदार बल्लेबाज थे कामोठी क्रिकेट टीम के मध्य क्रम के। और गजानन गोवारी की क्या कहने, तकरीबन 25 से 30 साल जिन्होंने क्रिकेट के लिए, देखिए ऑन साइड में गेंद को खेला, बैक टू द बॉलर खेला था, ड्राइव, सिंगल के साथ देखिए स्ट्राइक को रोटेट करे। कुल मिला के देखा जाए तो गेंदबाज
संदीप घोड़के काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं क्योंकि रन उन्हें बचाने 30 गेंदे और 43 रनों का इक्वेशन ज़्यादा नहीं है, लेकिन जिस प्रकार का उन्होंने जो कंट्रीब्यूशन दे रहे बतौर गेंदबाज, अच्छी लाइन के साथ अच्छी लेंथ के ऊपर गेंदों को रिलीज कर रहे हैं, कमर कस रहे, मेहनत कर रहे हैं क्योंकि वो जानते हैं हर एक रन का यहाँ पर वैल्यू बहुत ज़्यादा है, इसलिए अपने हुनर का पूरी तरह से संदीप घोड़के परिचय दे रहे। देखिए फिर एक बार बॉलर बैक ड्राइव खेला है, बल्लेबाज इस समय थे सोनू पाटिल। सोनू की अगर बात की जाए तो 3 गेंदें खेल चुके, एक सिंगल। अब पूरी तरह से संदीप घोड़के ने उनको बांध के रखा है। पहली ओवर बहुत ही बढ़िया तरीके से रिलीज कर रहे हैं। ये देखिए कवर्स के ऊपर से खेले है, वाइडिश मिड ऑन का वाइडिश लॉन्ग ऑफ का खिलाड़ी वहां पर पहुंचे, उसके पहुंचने के पहले सीधे बल्ले से खेला 4 रन और अंपायर का इशारा ये 9 आता हुआ। कुल मिला के देखा जाए तो 5 रन आएंगे स्ट्रोक से। धन्यवाद। तो इस गेंद के ऊपर फील्ड जरूर रहेगी। 5 रन आए इस गेंद के ऊपर, थोड़ी से पॉपिंग क्रिस को क्रॉस किया था। ये देखिए ऑन साइड में एग्जीक्यूट किया है, गेंद आई स्लॉट में, उसको पहुंचा दिया। लॉन्ग ऑन बाउंड्री रेखा के बाद जो फ्लॉट है 6 रनों के लिए रिजर्व, उस प्लॉट में गेंद को पहुंचाया सोनू पाटिल ने। और ये ताकत है कामोटे टेनिस क्रिकेट की। काफी बेहतरीन दौर से पिछले 5 सालों से सोनू का क्रिकेट करियर उभरता हुआ। डीजे धन्यवाद डीजे। तो जिस प्रकार का फॉर्म यहाँ पर सोनू इस इंटर कॉलोनी के फाइनल मुकाबले में दिखा रहे, कामोटे क्रिकेट टीम के समर्थक और कप्तान सोच रहे होंगे कि इसी फॉर्म को लेके सोनू अगर आने वाले ग्रामीण के टूर्नामेंट में चले जाते तो निश्चित रूप से कामोटे टीम के लिए एक अच्छा संकेत हो सकता है, क्योंकि थोड़े से अपने फॉर्म के लिए सोनू इस सीजन में थोड़े से संघर्ष करते हुए दिखाई दे रहे। ये देखिए फिर एक बार उसी अंदाज के साथ वही तीखे तेवर गेंद प्लॉट में चलेगी, बैक टू बैक ये दूसरा छक्का सोनू के बल्ले से निकलता हुआ। स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 19 रन स्कोर कार्ड के ऊपर, 30 गेंदे 43 रनों की आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए। इस ओवर को अगर संदीप घोड़के की ओवर को देखा जाए तो पहली 4 गेंदें बहुत ही सटीक की थी, 5वीं गेंद के ऊपर उन्होंने नो किया और उस नो के चलते 2 गेंदें रिलीज करने के लिए तकरीबन 17 रन खर्च किए इस गेंदबाज में। इसीलिए तो दोस्तों क्रिकेट इज अ ग्लोरी ऑफ अनसर्टनिटी, अनिश्चितताओं से भरा खेल। क्रिकेट को यूं ही नहीं कहा जा सकता। अगर एक गलती आप कर लेते हो, विपक्ष टीम को अपने ऊपर हावी होने का मौका देते हो, तो निश्चित रूप से आपको बचने के लिए बीच मैदान पर जगह कम पड़ जाती है। और यही कुछ हुआ संदीप घोड़के के बारे में। 4 गेंदें अच्छी रिलीज की थी। किसने सोचा था कि 4 गेंदों में 2 रन खर्च करने वाला ये गेंदबाज 19 रन पहली ओवर को समाप्त करने के लिए, रिलीज करने के लिए खर्च कर पाएगा। ये क्रिकेट है। अक्सर ऐसी बातें हमने ग्रामीण टेनिस क्रिकेट में और ओपन के टेनिस क्रिकेट में अक्सर देखिए। नए गेंदबाज आने वाली 24 गेंदें और 24 रनों की आवश्यकता। 24-24। बहुत ही अच्छी गेंद ऑन द पैड थी। गेंदबाज शिवा लंके, संदीप घोड़के थोड़े से महंगे साबित हुए। दूर वाले छोर से शिवा लंके को मोर्चे पर लगाया गया है। सोनू और पृथ्वी गोवारी इस समय बल्लेबाजी के लिए। सोनू ने तो बिल्कुल बेहतरीन बल्लेबाज
रुद्रांश, माफ कीजिएगा, रुद्रांश गोवावी। अच्छी फील्डिंग का मुजाहिरा। देखिए एक और गेंद डॉट की रुद्रांश ने। कुल मिला के देखा जाए तो रुद्रांश 3 गेंदें उन्होंने फेस किए, 1 रन अपने टीम के लिए जुटाई है, 2 डॉट अब तक के लिए। थोड़ा सा प्रेशर रहेगा, अपकमिंग यंगस्टर है कामोटे क्रिकेट टीम के लिए, कामोटे टेनिस क्रिकेट के लिए थोड़ा सा प्रेशर होगा, उसको रिलीज करना चाहेंगे। ये देखिए ऑन साइड में बल्ले का फेस खोला है। ऑर्थोडॉक्स मिड विकेट का जो क्षेत्ररक्षक डीप में आता तब तक सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट किया। 20 रन। रुद्रांश ने सोचा है समझा है कि सोनू का बल्ला इस समय काफी बेहतरीन फॉर्म में है, अच्छे स्ट्रोक को कन्वर्ट कर रहे हैं, विकेट के चारों तरफ उनके स्ट्रोक लग रहे हैं और इस समय में उनकी प्राथमिकता ये बनती है कि ज्यादा से ज्यादा सोनू को स्ट्राइक पर रखा जाए। ऑन द पैड अपील जोरदार थी। बैट करते अंपायर बता रहे हैं एज लगी थी शायद बल्लेबाज सोनू की, तो इस 1 रन के साथ 21 रन जुड़ चुके हैं। शानदार शिवालंके की गेंदबाजी। यहाँ पर 4 गेंदें रिलीज कर चुके, 2 रन खर्च किए उन्होंने। इस ओवर की और 2 गेंदें शेष है। ऑन साइड में जगह बनाई है। ये बेहतरीन छक्का यहाँ पर आता हुआ बल्लेबाज रुद्रांश के बल्ले से निकल। क्षमता है रुद्रांश के अंदर, एक रेपुटेड बल्लेबाज है जिनकी क्षमता को पढ़ गए मास्टर सूर्या 11 के जो कप्तान है अतुल पाटिल। ऑन साइड में फिर एक बार स्विच हिट किया है, गेंद थर्ड मैन सीमा रेखा के बाहर, एक और चौका। यह रुद्रांश की पहचान दिलाता हुआ कि उनको आरंभिक बल्लेबाज के रूप में प्रमोट किया गया। डीजे मार्गिश 11 के कप्तान नयन खाम्बे यहां पर पहुंच चुके हैं, तो विघ्नहर्ता के कप्तान दैवत मात्रे को कॉल किया जाता है कि टॉस के लिए आपको मंच पर आना है। तो इसी धुआंधार बल्लेबाजी के साथ स्कोर कार्ड के ऊपर हम अगर एक नज़र यहां पे दौड़ाएंगे तो 31 रन। एक नज़र देखने के पश्चात 2 ओवर के खेल के समाप्ति के पश्चात 31 यानी कि 18 गेंदें और 12 रनों की आवश्यकता। 18 गेंदें 12 रनों की आवश्यकता। क्या बेहतरीन मुकाबला बनाया यहाँ पर मास्टर सूर्या 11 ने। जिस प्रकार के उनके खिलाड़ियों की प्रतिभा है, जितना उनका बड़ा कद है, उस कद के अनुसार उन्होंने एक बेहतरीन पहले सत्र में गेंदबाजी का प्रदर्शन किया। सेकंड सत्र में जब बल्लेबाजी करने के लिए आए तो पूरी तरह से विपक्ष टीम के गेंदबाजी के ऊपर धावा बोला, न बचने का मौका दिया न भागने का मौका दे रहे। देखिए ऑन साइड में काफी बढ़िया तरीके से फील्डिंग वहां पर क्षेत्ररक्षक के द्वारा इस सिंगल की मदद से 32 रन स्कोर कार्ड के ऊपर। 17 गेंदें, अभी भी जीत के लिए 11 की आवश्यकता। 17-11 का इक्वेशन, नॉट आउट साझेदारी इन 2 बल्लेबाजों के बीच में पनप रही है। पार्टनरशिप इज द सोल ऑफ क्रिकेट कहा जाता है। पार्टनरशिप को टेनिस क्रिकेट में का आत्मा कहा जाता है। जितनी बड़ी पार्टनरशिप आप में पनपती है देखो बिल्कुल सही फरमाया। स्वागत पाटिल साहब और गजानन गोवारी सर दोनों काफी खुश हुए होंगे क्योंकि दोनों के बच्चे इस समय बहुत ही बेहतरीन क्रिकेट कामोटे टेनिस क्रिकेट की ओर से। एक और चौका इस समय स्क्वायर लेग के सीमा रेखा के बाहर गया। धन्यवाद। दोनों की जोड़ी रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट में काफी बेहतरीन जोड़ी थी। ये देखिए थोड़े से मिस टाइमिंग हुए हैं, क्षेत्ररक्षक गेंद के नीचे आए। पहली सफलता, आउट होने बल्लेबाज रुद्रांश गोवारी।
धन्यवाद डीजे। 36 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं, अभी भी 43 रनों का लक्ष्य है, तो 7 रन इस मेगा फाइनल के मुकाबले को जीतने से दूर है मास्टर सूर्या 11, जो कि निशांत इंटरनेशनल डिंग डोंग के विपक्ष खेलती हुई। दैवत मात्र इस समय आ चुके हैं और दोनों टीमों के कप्तान आ चुके हैं केजीएन के फाइनल में। जो टीमें क्वालिफाई हुई है सिंगल के साथ देखिए स्ट्राइक को रोटेट किया, नए बल्लेबाज पृथ्वी गोवावी, पहले रुद्रांश गोवावी थे, अब पृथ्वी गोवावी कामोठे के अपकमिंग यंगस्टर है, इनसे काफी उम्मीद है। और अपने घरेलू केजीएन तर मी सन्मान्य रवीजी गोवारी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते केजीएनच्या मेगा फायनलचा जो मुकाबला आहे त्या सामन्याचं नाणेफेक आपल्या शुभ हस्ते आपण करायचं आहे। सन्माननीय रवींद्रजी गोवारी सर, कप्तान दैवत म्हात्रे आणि नयन खांबे हे दोन कर्णधार या ठिकाणी आणि त्यांच्या समवेत आजचे आमचे प्रमुख पाहुणे सन्माननीय रवींद्रजी गोवारी सर यांच्या शुभ हस्ते रिव्हर्स स्विच हिट या ठिकाणी केलेला आहे। चेंडू सीमारेषेच्या पार जातो आणि 43 धावांचं टार्गेट या ठिकाणी कंप्लीट होतं आणि या मेगा फायनल एंटर कॉलनीचा चॅम्पियन ठरलेला आहे मास्टर सूर्या 11। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात मास्टर सूर्या 11 साठी।